नेक पेन ही खूप कॉमन कंप्लेंट आहे, स्पेशली IT प्रोफेशनल्समध्ये किंवा ज्यांचं स्क्रीन टाईम जास्ती आहे, बसून काम आहे, डेस्क जॉब आहे, खूप कॉमनली दिसतं, यंग पेशंट्समध्ये दिसतं. कारणं काय काय आहेत ह्याची? मी आता जसं म्हटलं, डेस्क जॉब असला, बसून काम होतं, आपल्या स्क्रीनची लेवल, टेबल कुठल्या लेवलला आहे, आपल्याला त्याचं भान राहत नाही, बराच वेळ काम केलं जातं. मानेमध्ये 7 छोटे छोटे वर्टिब्रे असतात, मणक्याचे भाग असतात. हे जो पाठीमागचा भाग आपल्याला जो नॉब लाईक स्ट्रक्चर फील होतं ते हे आहे. स्पायनल कॉर्ड म्हणजे मज्जारज्जू मेन नस असते जी मणक्यामध्ये असते, आणि ह्या छोट्या पिवळ्या जे दिसत आहेत हे त्याच्या ब्रांचेस असतात. काम काय आहे आता? कुठल्याही मेन नसेचं काम, स्पायनल कॉर्डचं काम आहे ब्रेनपासून सेन्सेशन घेऊन जाणं सगळ्या बॉडीमध्ये. आता ह्या सगळ्या ब्रांचेस ज्या आहेत त्या ब्रेनपासून आपल्या मानेला, हाताला सप्लाय करतात. पेशंट जेव्हा मान खाली झुकवतो त्यावेळेला ह्या मणक्यांवरती प्रेशर वाढतं. एव्हरी 10 डिग्री फ्लेक्शन 27 पाऊंडाचं वजन मणक्यांवरती वाढतं आणि त्याच्यामुळे मानदुखी होते. ठीक आहे. काय लक्षणं असतात? ठणक लागते, रग लागते, हाताला मुंग्या येतात, हे सगळे नसेवरती दाब आल्याचं लक्षण आहे. करू काय शकतो आपण आता ह्याच्यासाठी? दुखणं होऊ नये म्हणून. तर ह्याचे कॉजेस माहिती आहेत आपल्याला. मी आत्ता सांगितलं की कंटिन्युअस बसून छोटे छोटे ब्रेक घेणं महत्त्वाचं आहे. तुमच्या डेस्कची आणि तुमच्या स्क्रीनची हाईट ॲडजस्ट करणं. आय लेवलला जर स्क्रीन असेल तर तुमची मान तेवढी खाली झुकवली जाणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे डेफिशियन्सीज, व्हिटॅमिन B12, D3 जर डेफिशियन्सी असेल आहारामध्ये तर त्याच्यामुळे मानदुखी खूप कॉमनली होते. ते करेक्ट करणं. एक्सरसाइजेस, नुसते मानेचेच व्यायाम प्रकार नाही तर नॉर्मल एक्सरसाइज व्यायाम करून आपल्या मसल्सना स्ट्रेंथ देणे, ह्या सगळ्यामुळे आपलं मानदुखी आपण अवॉइड करू शकतो. जर ह्याच्याने फरक नाही पडला तर मेडिकेशन्स आहेत, बाकीचे नर्व ब्लॉक्स आहेत, एपिड्युरल ट्रीटमेंट आहे. या सगळ्या गोष्टींनी मानदुखीमध्ये विदाऊट सर्जरी सुद्धा चांगला फरक पडू शकतो.